नमस्कार, बदलापूर व्हॉइस न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत। अंबरनाथ एमआयडीसी परिसरात सध्या आपण आहोत आणि आनंदनगर परिसरामध्ये असणाऱ्या या एमआयडीसी आपण जर पाहिलं तर भयानक अशी ही आग लागलेली आहे। एका कंपनीमध्ये ही आग लागल्याचं कळतं आणि घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झालेले आहेत, गाड्या आलेल्या आहेत आणि या आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी युद्ध पातळीवरती प्रयत्न जे आहेत ते केले जातात आणि घटनास्थळी संपूर्ण दृश्य आम्ही आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचलो। भीषण अशी ही आग लागलेली आहे, स्फोट झालेला आहे आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर प्रशासनाच्या माध्यमातून युद्ध पातळीवरती या आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले जातात। गाडी पाठव। घटनास्थळी सध्या आपण आहोत आणि संपूर्ण यंत्रणा या ठिकाणी पोहोचलेले आहे। अग्निशमन दलाचे जवान असतील, सगळे अधिकारी असतील, आपत्कालीन विभागाचे अधिकारी असतील आपल्याला पाहायला मिळतात आणि हे सगळे आगीचे धुराचे भयानक असे लोट आपल्याला पाहायला मिळतात। समोरही अद्याप आपण पाहिलं तर भयानक अशी ही आग लागलेली आहे आणि घटनास्थळी सगळी दृश्य आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत सर्व अधिकारी कर्मचारी आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतात आणि त्यांच्या माध्यमातून संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला जातोय। अग्निशमन दलाची गाडी आपल्याला ठिकाणी पाहायला मिळते। आतही गाडी आहे, मोठी ही कंपनी होती आणि कंपनीच्या संपूर्ण या परिसरामध्ये स्फोट झालेला आहे आणि अधिकृतरित्या अद्यापही काही माहिती जी आहे ती समोर आलेली नाहीये, परंतु संपूर्ण ही परिस्थिती आम्ही घटनास्थळावरून आपल्या प्रेक्षकांपर्यंत लाईव्ह पोहोचवत आहोत। सर्व अधिकारी कर्मचारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत, त्यांच्या माध्यमातून या संपूर्ण परिस्थितीचा आढावा या ठिकाणी घेण्यात येतोय। सर्वत्र आपण जर पाहिलं तर ही मोठी कंपनी आहे आणि यामध्ये काही जीवितहानी झालेली आहे, काय घटनास्थळी काय परिस्थिती आहे याचा संपूर्ण आढावा आपण घेत आहोत आणि सगळी माहिती आम्ही आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहोत। घटनास्थळावरून ही सगळी लाईव्ह दृश्य आपण पाहत आहोत। सगळ्या आगीचे धुराचे लोट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि सर्व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून अग्निशमन दलाच्या माध्यमातून लवकरात लवकर या आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी युद्ध पातळीवरती प्रयत्न केले जात आहेत। घटनास्थळी सध्या आपण आहोत। ही आग कशामुळे लागली याची संपूर्ण माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत। त्या आगीमध्ये काही जीवितहानी झाली का याची ही माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत। घटनास्थळी आपण जर पाहिलं तर अग्निशमन दलाच्या या गाड्या आपल्याला पाहायला मिळतात। धुराचे आगीचे हे लोट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। संपूर्ण हा भयानक आगीचा प्रकार बदलापूरमध्ये काही दिवसांपूर्वी असा धक्कादायक प्रकार घडलेला आणि आता अंबरनाथच्या एमआयडीसी मध्ये आपण बघू शकतो हा भयानक असा प्रकार घडलेला आहे। संपूर्ण लाईव्ह दृश्य आम्ही आपल्याला दाखवत आहोत। संपूर्ण या कंपनीला आग लागलेली आहे, स्फोट भयानक असे झालेले आहेत आणि आपण बघू शकतो या परिसरामध्ये चिंधऱ्या उडवल्या आहेत। काही प्रत्यक्षदर्शी काय झालं इथं, काय झालं? बाजूला असं ते कंपनी पेटलेली, पूर्ण वरती असं धूर झालेला, पूर्ण आग अशी वरती। काही लोक होती का आतमध्ये? नाही, लोकांचं काय माहिती नाही, आम्ही तर बाजूच्या कंपनीत आहे। असं माहिती पडलं तर आग एकदम वरच्या वर एकदम फिरायला लागले तर आम्ही निघून आलो। आवाज झाला का? मोठा आवाज झाला का? भरपूर आवाज आला, टँकरचा फटण्याचा आवाज आला एकदम मोठा। तुम्ही इथंच होते का तेव्हा? इथंच होते? मी कामावर सुटला ना, बघितलं तर इथे छोटीशी आग होती, ते कंट्रोल करत होते गाडी फायर ब्रिगेडची। मग धीरे वाढत टँकरला एकदा पेटले ना तो कंट्रोलच्या बाहेर गेले। केमिकलचा टँकर आहे ना, फुटत होता एकदम जोर। केमिकलचा टँकर फुटल्याचं प्राथमिक माहिती आपल्याला कळते, जे प्रत्यक्षदर्शी होते ते सांगतात, परंतु जोपर्यंत अधिकृत माहिती अधिकाऱ्यांच्या माध्यमातून येत नाही तोपर्यंत ते सांगणं उचित ठरणार नाही। घटनास्थळी सध्या आपण आहोत आणि संपूर्ण दृश्य आम्ही आपल्यापर्यंत पोहोचत आहोत। नागरिकांना पाठी राहण्याचं आवाहन प्रशासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी करण्यात येते आणि लवकरात लवकर या आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी युद्ध पातळीवरती प्रयत्न जे आहेत ते केले जात आहेत। काही लोक जे आहेत ते गर्दी बघण्यास पाठी होतात। प्रशासनाच्या माध्यमातून त्यांना वारंवार विनंती केली जाते की तुम्ही मागे व्हा, कारण की केमिकलचा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करण्यात येते, कारण की आगीवर अद्यापही नियंत्रण मिळवण्यात आलेलं नाही आणि या ठिकाणी परिस्थिती आपण जर पाहिली तर लवकरात लवकर कंट्रोलमध्ये आणण्यासाठी युद्ध पातळीवरती प्रयत्न केले जात आहेत।
आनंदनगर MIDC मध्ये आपण बघितलं तर हा संपूर्ण धक्कादायक प्रकार घडलेला आहे. घटनास्थळी सगळे अधिकारी कर्मचारी दाखल झालेले आहेत आणि या आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी युद्ध पातळीवरती प्रयत्न जे आहेत ते केले जात आहेत. सर काही कर्मचारी वगैरे होते आज जीवितहानी झाली? नाही सगळे बाहेर आले. सगळे बाहेर आले. कशामुळे झालं ते? काही नाही आयडिया नाही. ते काही लोक तिकडे मागे कंपनीचे मॅनेजर वगैरे आलेले सगळे. जीवितहानी नक्की नाही झाली. बिलकुल बिलकुल आ, एम्प्लॉई त्यांचा निघाला. आता कळलेल्या माहितीनुसार अद्याप कोणती जीवितहानी झालेली नाहीये. सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात यश आलेलं आहे आणि आपण बघू शकतो या ठिकाणी भीषण असा स्फोट झाला. स्फोटनंतर ही आग सर्वत्र पसरली आहे आणि ही संपूर्ण घटनास्थळावर ही लाईव्ह दृश्य आम्ही आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. आणि या ठिकाणी मगाशी एक स्फोट झाला. समोर एक गाडी आपल्याला जळताना पाहायला मिळते. संपूर्ण ही कंपनी जी आहे ती जळून खाक झालेली आहे. संपूर्ण बदलापूरमध्ये, अंबरनाथमध्ये, या परिसरामध्ये धुराचे लोट पाहायला मिळत आहेत आणि अनेकांना प्रश्नचिन्ह पडलं की धूर कशामुळे येतात, धूर कशामुळे येतात. आणि आम्हालाही अनेक फोन आले, परंतु आता आपण घटनास्थळी पाहिलं तर MIDC मध्ये भीषण असा स्फोट झाला आणि केमिकलचा ट्रकाचा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आतापर्यंत कळते. आणि आपण बघू शकतो संपूर्ण या स्फोटामध्ये ही कंपनी जी आहे ती जळून खाक झालेली आहे आणि आगीवर अद्यापही नियंत्रण मिळवण्यात आलेलं नाही आहे. काही प्रत्यक्षदर्शींसोबत आपण जेव्हा संवाद साधला तेव्हा त्यांनी सांगितलं की मोठा स्फोट झाला, परंतु आता आपण बघू शकतो अग्निशमक दलाचे जवान या ठिकाणी पोहोचलेले आहेत. या आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी त्यांच्या माध्यमातून युद्ध पातळीवरती या ठिकाणी प्रयत्न केले जात आहेत आणि घटनास्थळावरून ही सगळी दृश्य आम्ही आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. ही माहिती आपल्यापर्यंत देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत आणि अग्निशमक दलाच्या जवानांच्या माध्यमातून लवकरात लवकर या आगीवरती आता नियंत्रण मिळवले जाणार आहेत आणि संपूर्ण ही परिस्थिती आपण पाहतो आहोत. धुराचे हे लोट आपल्याला या ठिकाणी भयानक असे पाहायला मिळतात. घटनास्थळावरून ही सगळी दृश्य आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. काय प्रत्यक्षदर्शी आपल्यासोबत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. दादा, स्फोट झाला तेव्हा तुम्ही इथे होता? हो, मी इथे होता. काय व्हिडिओ वगैरे काढले का? हां, मैंने एक फोटो काढले, हे बघा तुम्ही बघू शकता. एवढा मोठा आग होता. ते पूर्ण 500 मीटरपर्यंत ते जे भाप येत होते तेपर्यंत. तो मी कामावरून येताना बघितलं की एवढा मोठा धूर बघितला. तेव्हा मी येऊन बघितलं. कशामुळे आग लागली काय कळालं का? हा, ते आतमध्ये छोटासा आग होता, त्यामध्ये बढत ना ते टँकरला लागले. टँकरला आग लागल्यामधून ते पूर्ण फेडला आग. नक्कीच या ठिकाणी प्रशासनाच्या माध्यमातून सगळ्यांना विनंती केली जाते की पुढे जा. मार्केटिंग में हूँ, मार्केटिंग से आ रहे थे. जैसे ही मार्केटिंग से हम लोग आए, उधर से कंपनी मैंने विजिट किया मेडिकल के पास. फिर देखा मेरी वहाँ गाड़ी खड़ी है. अचानक मैं देखा कि आग लग गया. फिर धीरे धीरे जैसे हम लोग आए तो पब्लिक गिरते पड़ते पब्लिक भागने लगे, एक दूसरे के लिए भागने लगे. और अचानक वो गाड़ी जो टैंकर खड़ा था उसका ड्राइवर नहीं था, और ड्राइवर नहीं था, उस पूरा अचानक पूरा आग आकाश में ले गया और पूरा ऊपर तक ले गया. पब्लिक गिरते पड़ते सब गए. वो पूरा का पूरा सब पकड़ के राख कर दिए. हम लोग उधर से भी पब्लिक भाग रही है, पीछे से भी पब्लिक भाग रही है. सब एक गाड़ी यहाँ पे थी, 4 व्हीलर थी. मैंने उनको बोल के, एक 4 व्हीलर थी, मैंने उनको बोल के 4 व्हीलर तुरंत हटाया. उनको 4 व्हीलर पूरा आग ऐसे, टैंकर की गाड़ी भी सब वहाँ पे लगने वाली थी. हम लोग उनको बोल के तुरंत वो टैंकर हटवाए. क्योंकि ये ना एक बता रहे थे कि एक अंदर लेडीज थी और वो लेडीज को थोड़ा केमिकल के नीचे गिरा था. वो केमिकल हल्का सा पकड़ लिया. हमारे जो लेडीज है वो काम करती है अंदर, तो उन्होंने बताया, वो हमारी फैमिली वाले हैं भाई साहब की, तो उन्होंने बताया कि वो केमिकल हल्का सा गिर गया, वो चिंगारी हल्का सा पकड़ लिया. और वो टैंकर था, बड़ा सा ड्रम था, वो ड्रम को जैसे ही पकड़ लिए और वो आग पकड़ने लगा. वो कैमरे में लेडीज देख ली और लेडीज उन्होंने देखा, वो जो सुषमा नाम था उनका, तो उन्होंने देखा और देखते ही उन्होंने ये बताया कि आग लगा. तो जैसे ही पूरी पब्लिक बाहर निकल के भागना चालू किया. ऐसा सर. पळत होते सगळे का? भरपूर जण असे पडत होते, एकमेकाच्या वरती पडत होते. पूर्ण आग असं अंगावरती येत होती, पूर्ण रोडावरती अशी आग होती. म्हणजे जास्त म्हणजे लोक पण घाबरले आणि ती आग एकदम जास्त वरती 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 पेटत लागलेली. भरपूर म्हणजे हे झालेलं, गोंधळ सारखं झालेलं. बघू शकतो आपण हा भयानक असा आगीचा प्रकार घडलेला आहे आणि अद्यापही आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं नाही. अग्निशमक दलाचे जवान या ठिकाणी दाखल झालेले आहेत. सर्वत्र या रस्त्यावरती धुराचे लोट पाहायला मिळत होते आणि
आता अग्निशमक दलाच्या जवानांच्या माध्यमातून भयानक अशी ही आग आपण बघतो अंबरनाथ MIDC मध्ये लागलेली आहे आणि असे धुराचे लोड आपण जर पाहिलं तर सर्वत्र पसरलेले आहेत आणि या घटनेमुळे कुठेतरी या परिसरामध्ये एक भीतीचं असं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. घटनास्थळी आपण बघू शकतो. लवकरात लवकर इथे सिलेंडर असल्यामुळे पाठी जाण्याची विनंती केली जाते. काय कधी पण काय झालं ब्लास्ट तर अंगावरती हीट येईल पूर्ण. मगाशी इथे सिलेंडर जो आहे तो ब्लास्ट झाला, त्यामुळे सर्वांना पाठी जाण्याची विनंती जी आहे ती प्रशासनाच्या माध्यमातून स्थानिकांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात येते आणि अग्निशमक दलाच्या जवानांच्या माध्यमातून ही संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी युद्ध पातळीवरती प्रयत्न केले जातात. समोर जो ट्रक होता त्याला पुन्हा एकदा आग पकडलेली आहे, त्यामुळे केमिकल है. अरे भाई लंबा हो जाओ, भाई लंबा चलो, लंबा चलो. त्या गाडीमध्ये केमिकल असल्यामुळे बघू शकतो खाली आहे का भरलेला आहे. घटनास्थळून सगळी दृश्य आपण पाहत आहोत आणि सर्व अग्निशमक दलाच्या जवानांच्या माध्यमातून या आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी युद्ध पातळीवरती प्रयत्न केले जात आहेत. घटनास्थळी सध्या आपण आहोत. या कंपनीमध्ये भीषण असा स्फोट झाला. स्फोट झाल्याच्या नंतर सर्व लोक या परिसरामध्ये होते. ते अगदी जीवाच्या अंतःकरणापासून इथून धावत पळत सुटले. संपूर्ण रस्त्यावरती आगीचे लोट आपल्याला पाहायला मिळते. आताही बारीक बारीक आपण जर पाहिलं तर आग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. ही कंपनी कोणती आहे, कुठे आग लागलेली आहे, अद्याप त्याची माहिती अधिकृतरित्या कळालेली नाही आहे. परंतु अंबरनाथ MIDC मध्ये हा संपूर्ण धक्कादायक प्रकार घडल्यामुळे एक भीतीचं वातावरण संपूर्ण परिसरामध्ये आहे. अग्निशमक दलाच्या जवानांच्या माध्यमातून या ठिकाणी आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी युद्ध पातळीवरती प्रयत्न केले जातात. समोर एक ट्रक आपल्याला टेम्पो पाहायला मिळतोय आणि त्याचाही स्फोट झाला. इथे एक कॅन्टीन होती, त्याच्यामध्ये सिलेंडरचा स्फोट झाला असं कळतंय आणि आतमध्ये छोटीशी आग होती आणि ही आग वाढल्याने आपण जर पाहिलं तरी संपूर्ण जी समोरच्या दृश्यामध्ये दिसणारी जी कंपनी आहे ती जळून खाक झालेली आहे. या धक्कादायक प्रकारात कोणतीही जीवितहानी झालेली नाही कळत आहे, परंतु संपूर्ण आपण जर पाहिलं तर ही कंपनी जळून खाक झालेली आपल्याला पाहायला मिळते. अग्निशमक दलाचे जवान इथे युद्ध पातळीवरती या आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. पाईपलाईन रोडपासून आतमध्ये अगदी काही मिनिटांवरती ही कंपनी आहे. पाईपलाईन रोड जो बदलापूर अंबरनाथ पूर्व परिसरामध्ये आहे तिथे MIDC आहे, आनंदनगर MIDC. तिथे हा संपूर्ण धक्कादायक प्रकार घडलेला आहे. आगीचे लोट आपण जर पाहिलं तर भयानक असे हे आगीचे लोट आपल्याला पाहायला मिळतात आणि सर्वत्र हा स्फोट झाला. रस्त्यावरती संपूर्ण ही आग, आताही आपण जर पाहिलं तर रस्त्याच्या किनारी काही जी झाडं आहेत त्यांना ही आग आपल्याला पाहायला मिळते. हा स्फोट एवढा भयानक होता की याची तीव्रता सर्वत्र परिसरामध्ये झाली आणि लोक जे इथे उपस्थित होते, जे कामावून घरी चाललेले, ते अक्षरशः आपला जीव मुठीत धरून पळत सुटले, मुख्य रस्त्याच्या दिशेने पळत सुटले. आणि आता आपण बघू शकतो या आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी युद्ध पातळीवरती प्रयत्न केले जात आहेत. अग्निशमक दल असेल, आपत्ती व्यवस्थापन कक्ष असेल, सगळे अधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि या आगीवरती
नियंत्रण मिळवण्यासाठी युद्ध पातळीवरती प्रयत्न जे आहेत ते केले जात आहेत. आनंदनगर MIDC मध्ये सध्या आपण आहोत आणि तिथेही धक्कादायक घटना घडली. त्या घटनास्थळाहून संपूर्ण माहिती आम्ही आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो. अतिरिक्त पाण्याची गाडी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि ज्या अग्निशमन दलाच्या गाड्या होत्या त्यांचं पाणी संपलेलं आहे. आता या ठिकाणी टँकर आलेला आहे आणि ते टँकरचं पाणी तिथे दिलं जातं. ज्या अग्निशमन दलाच्या गाड्या होत्या त्याच्यातलं पाणी कमी पडलं आहे आणि आपण बघू शकतो अतिरिक्त टेम्पो या ठिकाणी बोलविण्यात आलेले आहेत आणि आपण पाहू शकतो घटनास्थळी आता लवकरात लवकर या आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सर्व यंत्रणांच्या माध्यमातून केले जात आहेत. लोकांना वारंवार पाठी राहण्याच्या सूचना ज्या आहेत त्या केल्या जात आहेत आणि घटनास्थळावरून सगळी लाईव्ह दृश्य आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. बदलापूर व्हॉइस न्यूजच्या माध्यमातून ही सगळी माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. समोर आपण बघू शकतो तुम्ही लोक आत होते का? त्या कंपनीचं नाव काय? कोणती कंपनी? ही कोणती कंपनी? कंपनीचं नाव काय? आय थिंक तो मिरॅकल बहुतेक मिरॅकल होतं. हां ही केमिकलची असं मिरॅकल. हॅलो केमिकल कंपनी असल्याचं आपल्याला कळत आहे. घटनास्थळी सध्या आपण आहोत आणि त्या आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी युद्ध पातळीवरती शर्थीचे प्रयत्न जे आहेत ते या ठिकाणी अग्निशमन दलाच्या जवानांच्या माध्यमातून केले जातात. समोर एक कॅन्टीन होती आणि त्या कॅन्टीनमध्येही सिलेंडरचा ब्लास्ट झाला आणि त्या ठिकाणी टँकर कमी पडलेले आहेत आणि जे स्थानिक आहेत त्यांच्या माध्यमातून लवकरात लवकर टँकर या ठिकाणी बोलवले जातात कारण की आग एवढी भीषण आहे. त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांच्या माध्यमातून जे टँकर ज्या गाड्या इथे आलेल्या आहेत त्यातील पाणी आता संपलेलं आहे आणि अतिरिक्त टँकरच्या गाड्या या ठिकाणी बोलवल्या जात आहेत. 5 ते 6 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आणि समोर आपण जर पाहिलं तर भयानक अशी ही आग आपल्याला पाहायला मिळते आणि स्फोट झाला. पहिले छोटीशी आग होती, त्याच्यानंतर आता आपण जर पाहिलं तर संपूर्ण ही कंपनी जी आहे ती जळून खाक झालेली आहे. मिरायकल असं कंपनीचं नाव असल्याचं कळत आहे. काही लोक इथे सांगतात परंतु अधिकृत माहिती जोपर्यंत अधिकाऱ्यांच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून येत नाही तोपर्यंत ती माहिती सांगणं उचित ठरणार नाही. घटनास्थळी सध्या आपण समोर एक बघू शकतो ट्रक आपल्याला पाहायला मिळते. त्यांनीही पुन्हा पेट धरलेला आहे आणि इथे पत्र्यांची एक कॅन्टीन होती ती या ठिकाणी जळून खाक झालेली आहे. त्याच्या सिलेंडरचाही स्फोट झाला आणि घटनास्थळावरून सगळी माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतो. घटनास्थळी सध्या आपण आहोत आणि सगळी लाईव्ह अपडेट आपल्यापर्यंत आम्ही बदलापूर व्हॉइस न्यूजच्या माध्यमातून पोहोचवत आहोत. भयानक असा हा प्रकार. अग्निशमन दलाच्या गाड्या या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत. पोलीस या ठिकाणी दाखल झाले आहेत. लोकांना पाठी जाण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून जातात. त्या आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी युद्ध पातळीचे प्रयत्न प्रशासनाच्या माध्यमातून केले जातात. वरच टँकर कमी पडतो. सर गणेश केमिकल असं या कंपनीचं नाव असल्याचं कळते. केमिकल कंपनी होती आणि या कंपनीमध्ये भीषण अशी ही आग लागलेली आहे.
पातळीवरती आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आपण बघू शकतो अग्निशमक दलाच्या ज्या गाड्या आहेत त्यातील पाणी संपलेलं आहे. अतिरिक्त टँकर्स या ठिकाणी सर्व स्थानिकांच्या माध्यमातून जे इथे राहणारे रहिवासी आहेत त्यांच्या माध्यमातून बोलविले जात आहेत. वारंवार त्यांच्या माध्यमातून फोन केले जात आहेत. गणेश केमिकल असं कंपनीचं नाव असल्याचं समजतं आहे. समोर जी कॅन्टीन होती तीही जळून खाक झालेली आहे. त्याच्यामध्ये जो सिलेंडर होता त्याचाही मोठा स्फोट झाला आणि जेव्हा हा स्फोट झाला तेव्हा आम्ही जेव्हा इथे स्थानिकांशी संवाद साधला तेव्हा ते सांगत होते की आम्ही इथून जीव मुठीत धरून पळालो, कारण की त्या स्फोटाची तीव्रता ही भयानक होती. त्याच्यानंतर जे नागरिक इथून प्रवास करत होते चालू होती, संध्याकाळची वेळ होती. आनंदनगर MIDCमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक कामाला येत असतात आणि कामाहून सुटण्याची वेळ होती आणि अचानक हा स्फोट झाल्यामुळे सर्वत्र या रस्त्यावरती आगीचे लोट पाहायला मिळत होते आणि लोकांनी अक्षरशः जीव मुठीत धरून येथून पळ काढलेला आहे. आणि घटनास्थळावरून सगळी लाईव्ह दृश्य बदलापूर व्हॉइस न्यूजच्या माध्यमातून आम्ही आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहोत. बदलापूर पूर्व येथून जो अंबरनाथकडे जाणारा रस्ता आहे, अगदी पाईपलाईनच्या शेजारीच आतमध्ये आनंदनगर MIDCकडे येणारा रस्ता आहे, तिथे हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे. आणि आणखीन एक टँकर आपण बघू शकतो. आता 2 टँकर येथे आलेले आहेत आणि घटनास्थळी आपण बघू शकतो भयानक अशी ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. लवकरात लवकर या आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जातात. महत्त्वाचं म्हणजे हे या परिसरातली जी झाडं आहेत ती जळून गेलेली आहे. म्हणजे या आगीची तीव्रता किती भयानक असू शकते याची आपण कल्पना करू शकतो. आणि घटनास्थळी त्याच्या आपण आहोत आणि सगळी माहिती आम्ही आपल्यापर्यंत बदलापूर व्हॉइस न्यूजच्या माध्यमातून पोहोचवत आहोत. लवकरात लवकर आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतात. अग्निशमक दलाच्या जवानांच्या माध्यमातून या ठिकाणी हे सगळे प्रयत्न होताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि अग्निशमक दलाच्या ज्या गाड्या आहेत त्यातील पाणी संपलेलं आहे. अतिरिक्त टँकर्स या ठिकाणी बोलविण्यात आलेलं आहे आणि या आगीवरती लवकरात लवकर नियंत्रण मिळवण्यासाठी हे शर्थीचे प्रयत्न होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गणेश केमिकल असं या कंपनीचं नाव असल्याचं कळत आहे आणि आपण बघू शकतो या संपूर्ण परिस्थितीनंतर लवकरात लवकर या आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न जे आहेत ते होताना आपल्याला पाहायला मिळतात. यापूर्वीही अशीच घटना आनंदनगर MIDC परिसरामध्ये घडली होती आणि आता आपण बघू शकतो ही घटना घडलेली आहे. आणि सुरुवातीला ही छोटी आग होती, परंतु नंतर आपण जर पाहिलं तर या आगीने रौद्र रूप घेतलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि संपूर्ण जी केमिकल कंपनी आहे ती जळून खाक झालेली आहे. शेजारी जो टेम्पो होता तोही जळून खाक झालेला आहे. इथे एक पत्र्याची कॅन्टीन होती तीही जळून खाक झालेली आहे आणि त्या कॅन्टीनमध्ये जो सिलेंडर होता त्याचाही या ठिकाणी भीषण असा स्फोट झालेला आहे. आणि या घटनेनंतर अग्निशमक दलाच्या जवानांच्या माध्यमातून लवकरात लवकर या आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जातात. घटनास्थळावरून ही सगळी लाईव्ह दृश्य आपण पाहत आहोत. आणि हीच समोरची केमिकल कंपनी आहे जिला आग लागलेली. ही आग कशामुळे लागलेली याची अद्यापही माहिती कळालेली नाही. अधिकृतरित्या ही माहिती कळाल्याच्या नंतर आम्ही आपल्यापर्यंत या संपूर्ण घटनेची अधिकृत आणि सत्य माहिती आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत. परंतु सध्या घटनास्थळी आपण जर पाहिलं तर ही आग जी आहे ती हेवी आग आहे. अद्यापही या आगीवरती नियंत्रण मिळवण्यात आलेलं नाही आहे. त्या बाजूला जो स्फोट झालेला ज्या झाडांना आग लागलेली ती तात्काळ आता विझवण्यात आलेली आहे. टँकर्स या ठिकाणी अतिरिक्त मागविण्यात आलेले आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे जेव्हा हा स्फोट झाला तेव्हा या सर्वत्र रस्त्यावरती आगच आग पाहायला मिळत होती. ही जी झाडं या रस्त्याच्या मधोमध आहे तीही संपूर्ण काळी झालेली आहे. म्हणजे या आगीची तीव्रता किती असू शकते याचा आपण अंदाज लावू शकतो. रस्त्यावरती समोर आपण जर पाहिलं तर काही प्रमाणात आपल्याला आग पाहायला मिळते. म्हणजे ही आग जी पसरली तिचा भीषण स्फोट या परिसरात झालेला. परंतु घटनास्थळी तात्काळ अग्निशमक दलाचे जवान दाखल झाले. त्यांनी आगीवरती नियंत्रण मिळवलेलं आहे आणि घटनास्थळावरून ही सगळी लाईव्ह दृश्य आम्ही आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. या आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि या ठिकाणी जी कॅन्टीन होती, पत्र्यांची कॅन्टीन होती, तिच्यातही स्फोट झाला. एक सिलेंडर त्याच्यामध्ये होता तोही या ठिकाणी ब्लास्ट झाला. आणि शेजारी एक जो आपल्याला ट्रक पाहायला मिळतोय तोही या ठिकाणी जळताना आपल्याला पाहायला मिळतोय. भयानक असे हा आगीचा प्रकार. आणि लवकरात लवकर या आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
होताना आपल्याला पाहायला मिळतात आणि घटनास्थळावरून सगळी लाईव्ह दृश्य आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. अक्षरशः अग्निशमन दलाच्या ज्या गाड्या या ठिकाणी आलेल्या त्यांचं पाणी संपलं, त्याच्यानंतर अतिरिक्त टेम्पो या ठिकाणी पाण्याचे टँकर या ठिकाणी बोलवण्यात आले आहेत आणि त्या टँकरच्या पाण्याच्या माध्यमातून या आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न आता होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गणेश केमिकल असं या कंपनीचं नाव असल्याचं आता आपल्याला कळतंय आणि जसा स्फोट या परिसरामध्ये झाला, आगीचे लोट संपूर्ण रस्त्यावरती पाहायला मिळाले. लोकांनी इथून जीव मुठीत धरून या ठिकाणून पळ काढला आणि समोर आपल्याला एक ट्रक आपण बघू शकतो, त्यांनी पुन्हा एकदा पेट घेतलेला आहे आणि शेजारीच या ठिकाणी एक कॅन्टीन होती, पत्र्याची कॅन्टीन होती, तिच्या असणाऱ्या सिलेंडरचाही या ठिकाणी स्फोट झाला आणि आपण बघू शकतो अग्निशमक दलाच्या माध्यमातून या ठिकाणी त्या आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी युद्ध पातळीवरती आता प्रयत्न केले जातात. घटनास्थळावरून सगळी अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. या आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न होताना आपल्याला पाहायला मिळतात. या संपूर्ण घटनेविषयी प्रत्येक अपडेट, प्रत्येक घडामोड आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत.